खरोखर जळगाव जिल्हा हा हा आणि त्यात हा रावेर तालुका. खरोखर रावेर तालुका म्हणजे हरित क्रांती म्हणून ओळखला जातो महाराज. खरोखर त्या ठिकाणी तापती आईची कृपा हा हा आणि भगवंत शंकराचा त्या ठिकाणी आशीर्वाद. खरोखर हरित क्रांती ओळखला जाणारा हा रावेर तालुका तालुका आहे महाराज आणि त्यामध्ये आपलं वाघोण नावाचं गाव. वाघोड नगरी आहे. खरोखर एखाद्या गुलाबाच्या पंखुडी सारखं खरोखर आणि हे गाव होतं महाराज. हा हा गावाची परिस्थिती म्हणजे कशी, सांगा बरं. अतिशय गोरगरिबीचे लोक या ठिकाणी राहत असतात. आणि या वाघोड गावामध्ये रेवाजी पाटील नांदत असताना खरोखर हा महाराजा हा रेवाजी पाटील म्हणजे एक शेतकरी मनुष्य खरोखर आणि त्या शेतकऱ्याची परिस्थिती आज फार गंभीर झालेली आहे. हा हा महाराजा सांगा बरं. 80 वर्ष त्या गोष्टीला झालेले आहे खरोखर आणि 80 वर्ष अगोदरची ही गोष्ट कथा आहे महाराज. म्हणजे कशी, 150 वर्ष झालेले आहे महाराज. रेवाजी पाटील वाघोळ गावामध्ये राहत असताना राहत असताना वंशाला दिवा नव्हता त्यामुळे रेवाजी पाटलांना संतती नव्हती महाराज. आणि धर्मपत्नी सेवेला होते महाराज. खरोखर रेवाजी पाटलांचं दुसरं त्या ठिकाणी गंधर्व झालेलं होतं खरोखर आणि त्या ठिकाणी स्त्रिया असताना हा हा कथा म्हणजे काय सांगितली. रे रेवा पाटील पंडित काय झाले की कथा ऐका मंडळी त्याच्या वंशात, मंडळी त्याच्या वंशात, मंडळी त्याच्या वंशात, मंडळी त्याच्या वंशात, मंडळी त्याच्या वंशात माझा पुण्याचा घडून येत. 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 ऐका मंडळी त्याच्या वंशात माझा पुण्याचा घडून येत. मंडळी त्याच्या वंशात माझा पुण्याचा घडून येत. कथा म्हणजे अद्भुत आहे महाराज. हा हा 150 वर्ष झालेली ती कथा. आणि रेवाजी पाटील राहत होते गावामध्ये. एक स्त्रिया धर्मपत्नी खरोखर आणि दुसरी स्त्रिया ही गंधर्वाची. हो हो काही ठिकाणी त्या ठिकाणी दिवस लोटले गेले. आणि या रेवाजी पाटलांच्या वंशामध्ये मार्ग तरी कोणा प्रकारे घडून आला. संतती नव्हती महाराज. खरोखर संतती म्हणजे मुलबाळ नाही. नाही म्हणून करताना पहिल्या पत्नीला मुलबाळ झालं नाही म्हणून दुसरी पत्नी केली. खरोखर दुसरीला सुद्धा मुलबाळ झालं नाही. म्हणून करताना धर्म कर्म योगाने हो हो काही वर्ष लोटले गेल्यानंतर खरोखर कथा म्हणजे काय सांगितली पहा. रे रेवा पाटील पंडित आहे का त्याच्या सेवेत हो बाबा ये देवाची भाग्यवंत, बाई देवाची भाग्यवंत, बाई देवाची भाग्यवंत, बाई देवाची भाग्यवंत, बाई देवाची भाग्यवंत, भाग्यशालीचा बाळ जन्मात, 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 भाग्यशाली तो बाळ जन्मात, भाग्यशाली तो देव जन्मात, भाग्यशाली तो बाळ जन्मात, भाग्यशाली तो देव जन्मात, बाई देवाची भाग्यवंत, भाग्यशाली तो बाळ जन्मात, बाई देवाची भाग्यवंत, भाग्यशाली तो बाळ जन्मात. मित्रा कथा तरी काय सांगितले बरं हो. कथा फार भावूक आहे. हो हो कथा म्हणजे अशी, खरोखर धर्मपत्नीला त्या ठिकाणी काही दिवसानंतर हो हो आणि दिवस गेले असताना आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले महाराज. गोपाबाई त्या नसरीचं नाव होतं महाराजा. खरोखर 2 स्त्रिया घरामध्ये हा हा दोघी सख्या बहिणी समान राहत असायच्या. खरोखर लग्नाच्या स्त्रीला दिवस गेले 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी संपूर्ण झाले पूर्ण झालेले आहे. आणि रंगाने रूपवंत बाळ जन्माशी आला तो असता. भाग्यशाली बाळ जन्मासी आला. खरोखर महाराजा. हो. आणि त्या बाळाचं नामकरण तरी काय झालं पहा. सांगा बरं. अरे बाळवच्या रूपांतरीच्या कर्मानात नाव सीताराम ठेवून देत, 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 पुढे बाळाचा ऐका व्रतांत, 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 पुढे बाळाचा ऐका व्रतांत, पुढे देवाचा ऐका व्रतांत,
प्रकारे भाऊ खरोखर रंगाने रूपवंत बाळ होता. भाग्यशाली बाळ जन्मासी आला. गावाचे पाटील होते रेवाजी पाटील. हो हो चार चौघामध्ये नाव होतं. खरोखर घराची संपत्ती नाही पण परंतु महाराज खरोखर नावाची फार इस्टेट होती. म्हणून करताना बाळाचं नाव त्या ठिकाणी सीताराम असं ठेवण्यात आलं. ठेवण्यात आलेला आहे. रंगाने रूपवान गोजीरवाणा बाळ त्या ठिकाणी अंगणामध्ये वाढू लागला. खरोखर वाढ त्या बाळाची कशी होत होती पहा. वे टाइम सकारचा होत असा सूर्यनी गातासे बाळाचे वाळू लागत बाळाचे वाळू लागत वाळू लागत बाळाचे वाळू लागत बाळाचे वाळू लागत पाच वर्षाचा सीताराम अरे बाळाचे वाळू लागत पाच वर्षाचा सीताराम बाळाचे वाळू लागत पाच वर्षाचा सीताराम असे बाळाचे वाळू लागत पाच वर्षाचा सीताराम 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 अरे बाळाचे वाळू लागत पाच वर्षाचा सीताराम अरे बाळाचे वाळू लागत पाच वर्षाचा सीताराम मित्रा खरोखर जशा प्रकारे हा सकाळचा सूर्य वर येत असतो आणि त्याप्रमाणे या बाळाची वाढ होत होती महाराज. एखाद्या नामवंत माणसाची त्या ठिकाणी कीर्ती पसरत असते. खरोखर अशा प्रकारे तो बाळ वाढू लागला. आणि वाढता वाढता 5 वर्षाचा झालेला आहे. खरोखर 5 वर्ष त्या ठिकाणी निघून गेले. म्हणून करताना सीताराम बाळ अंगणामध्ये खेळता खेळता मोठा होऊ लागला. हो. परंतु महाराजा महाराजा रेवाजी पाटील अंगणामध्ये बसले असता. आता आपण कथा सांगतोय महाराजा. हो हो हे सुखाची आहे. खरोखर आणि महाराजा कथेचा जेव्हा शेवट होईल तेव्हा दुःखाची कथा आहे महाराज. आणि ही कथा मनपूर्वक ऐकली पाहिजे. म्हणून करताना रेवाजी पाटील अंगणामध्ये बसत असताना विचार तरी काय करता पहा. कथेचं वर्णन तरी कसं बरं. अरे माता विचार करत बाळाची नानत काजळ रे त्याच्या नेत्रात ढकले त्याच्या नेत्रात ढकले त्याच्या नेत्रात ढकले त्याच्या नेत्रात ढकले त्याच्या नेत्रात तारा सीताराम मार्गाने डुंगात 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 सीताराम मार्गाने डुंगात देव सीताराम मार्गाने डुंगात सीताराम मार्गाने डुंगात देव सीताराम मार्गाने डुंगात सीताराम मार्गाने डुंगात आवाज धरून जीव मावत सीताराम मार्गाने डुंगात आवाज धरून सीताराम बाळ खरोखर आईची तरी काय कामगिरी होती सकाळी महाराज. उठून आणि त्या बाळाची स्नान संध्या करू. आणि त्याच्या डोळ्यामध्ये काजळ घालून कारण गरिबीची परिस्थिती होती. हो हो काम धंदा आवरून शेतामध्ये कामाला जायचं लागत जायचं होतं. म्हणून करताना बाळाला घेऊन घरी राहायचं नाही. हो हो म्हणून त्या बाळाचे आंघोळ स्नान झाल्यानंतर झाल्यानंतर महाराज पायामध्ये त्याच्या घागऱ्या आणि डोक्यावरती घोंगडी घारव्याचा टोप त्या ठिकाणी आणि तो 5 वर्षाचा बाळ महाराज असा ठुमू चालत असायचा अंगणामध्ये खेळत असायचा. आणि त्या घागऱ्यांचा आवाज रुंजून येत असायचा. हो खरोखर खरोखर अशा प्रकारचा तो सीताराम बाळ. आणि या रेवाजी पाटलांच्या वंशामध्ये दीपक लागलेला आहे म्हणून रेवाजी पाटील विचार तरी काय गोट्यावर करतात. बसले आहे आणि विचार करत आहे. अरे रेवा पाटील पंडित काय झाले की गात होते बळाऊ मकान बांधत बळाऊ मकान बांधत अरे बळाऊ मकान बांधत बळाऊ मकान बांधत अरे बळाऊ मकान बांधत मुझे सीताराम खेळे बळाऊ मकान बांधत मुझे सीताराम खेळे अरे बळाऊ मकान बांधत मुझे सीताराम खेळे बळाऊ मकान बांधत मुझे सीताराम खेळे मुझे सीताराम खेळे अंगणात रे देव सीताराम खेळे अंगणात सीताराम खेळे अंगणात देव सीताराम खेळे अंगणात अरे बळाऊ मकान बांधत मुझे सीताराम खेळे अंगणात बळाऊ मकान बांधत मुझे सीताराम खेळे अशा प्रकारे खरोखर रेवाजी पाटलांना संतती प्राप्त झालेली होती. झालेली होती महाराज. 5 वर्षाचा बाळ झालेला होता. आणि त्यांच्या मनामध्ये इच्छा होती. यथाशक्ती त्यांच्याकडे जमीन होती. हो हो म्हणून अंगणामध्ये बसून घर पडलेलं होतं ते बांधण्याची इच्छा होती. इच्छा होती महाराजा. घर कोणासाठी बांधायचं. खरोखर सीताराम बाळासाठी. बाळासाठी महाराज. म्हणून करता विचार मनामध्ये आहे. हो हो आणि परिस्थिती म्हणजे काय होती. काय सांगितले बरं सांगा. रे कशी दैवाची गत गहू कापणी निघत निघून गेली रानात निघून गेली रानात अरे निघून गेली रानात निघून गेली रानात अरे निघून
तेथे झोले तेथे कोणाचे न चाले म्हणून करताना ब्रह्म्याची रेषा शेतीचं अक्षर ब्रह्म्याने जे लिहिलेलं होतं ते होणार होतं. होणार होतं महाराज. जन्म देती आईला शेतामध्ये जावं लागत होतं खरोखर आणि सावत्राई घराशी राहत घराशी होत्या. असताना अशी त्या ठिकाणची पाटीलकी होती. आणि गहू कापण्याचे दिवस होते. सीताराम बाळाची जन्म देती आई शेतात गेलेली होती. रानामध्ये चालून गेली महाराज. आईच्या मनामध्ये फार शुभेच्छा असतात. आणि गहू कापता कापता मनामध्ये विचार तरी काय चालू होता पहा. खरोखर अरे माता उंब्या काळ तुंब्या ठेवून देत म्हणे बाळाला देईन तवरूत बाळाला देईन तवरूत अरे बाळाला देईन तवरूत बाळाला देईन तवरूत अरे बाळाला देईन तवरूत अशी कल्पना आईच्या मनात बाळाला देईन तवरूत अशी कल्पना आईच्या मनात अरे बाळाला देईन तवरूत अशी कल्पना आईच्या मनात बाळाला देईन तवरूत अशी कल्पना आईच्या मनात अशी कल्पना आईच्या मनात अशी कल्पना मातेच्या मनात अशी कल्पना आईच्या मनात अशी कल्पना मातेच्या मनात मने बाळाला देईन तवरूत अशी कल्पना आईच्या मनात बाळाला देईन तवरूत अशी कल्पना आईच्या मनात. जन्म देती आई होती महाराज. खरोखर आईची लीला अपार आहे. आईचं प्रेम आणि आईचं वर्णन भगवंताने झाले नाही शेषाने झालं नाही. म्हणून करता आणि त्याला दोन जीवा दिला भगवंतानं खरोखर की आईचं वर्णन तू करून दाखव. हा दोन जिभेने सुद्धा आईचं वर्णन झालं होणार नाही. नाही महाराज. अशी ती जन्म देती आई. आई आहे आणि रानामध्ये गेली असताना खरोखर. मनामध्ये विचार काय होता. आणि गहू कापता कापता ज्या काही हिरव्या हिरव्या उंब्या निघत होत्या महाराजा आणि त्या हिरव्या उंब्या एका खोडावरती जमा करत आणि होती. घरी जाणार आपल्या सीतारामाला देणार आणि या उंब्या भाजून देणार असा विचार त्या आईच्या मनामध्ये आईच्या असताना मनामध्ये होता महाराज. पुन्हा आई काय सांगते पहा. अरे सावत्राई घरात बाळ काय बोलत भूक लागली वजन मागत मागली वजन मागत भूक लागली वजन मागत लागली वजन मागत लागली वजन मागत कडी भाकर दे मला तवरूत लागली वजन मागत कडी भाकर दे मला तवरूत लागली वजन मागत कडी भाकर दे मला तवरूत वजन मागत कडी भाकर दे मला तवरूत कडी भाकर दे मला तवरूत आई भाकर दे मला तवरूत कडी भाकर दे मला तवरूत आई भाकर दे मला तवरूत भूक लागली वजन मागत कडी भाकर दे मला तवरूत भूक लागली वजन मागत कडी भाकर दे मला तवरूत. जन्म देती आई शेतात आहे. रानामध्ये आहे मनामध्ये विचार आहे. खरोखर. उंब्या भाजून देईल आपल्या सीतारामला. बाळाला परंतु संध्याकाळी खरोखर कारण दिवसभर काम धंदा करायचा होता. करायचं आहे म्हणून करताना इकडे सीताराम बाळ घराशी होता. आणि सीताराम बाळा अंगणामध्ये खेळत आहे. सावत्राई घरामध्ये काहीतरी काम धंदा करत होत्या. सीताराम बाळाला माहित नाही आई आहे किंवा सावत्राई आहे. आई म्हणजे आई आहे आईची महिमा खरोखर. आणि त्या बाळाच्या मुखी काय वर्णन करावी. त्या आईजवळ चालून गेला. आई आई काय जो काही स्वयंपाक आहे कडी भाकर मला तू दिली आणि पाहिजे. खाऊ द्यायला पाहिजे. मला भूक लागलेली आहे. लागलेली आहे आई. तो बाळ त्या आईला अशी विवंचना करत असताना विनंती करत आहे आई काहीतरी काम धंदा करत होत्या. खरोखर. आणि त्या ठिकाणी त्या बाळाला भोजन देण्यासाठी उशीर झाला. थोडा वेळ झालेला आहे महाराज. त्याचा भावार्थ म्हणजे कसा. खरोखर. अरे नाही भोजन मिळत बाळ रडू लागत काय मातेच्या आले मनात अरे मातेच्या आले मनात अरे मातेच्या आले मनात दुष्ट कल्पना आली ध्यानात अरे मातेच्या आले मनात दुष्ट कल्पना आली ध्यानात अरे मातेच्या आले मनात दुष्ट कल्पना आली ध्यानात मातेच्या आले मनात दुष्ट कल्पना आली ध्यानात दुष्ट कल्पना आली ध्यानात दुष्ट कल्पना आली ध्यानात कल्पना आली ध्यानात दुष्ट कल्पना आली ध्यानात अरे मातेच्या आले मनात दुष्ट कल्पना आली ध्यानात मातेच्या आले मनात दुष्ट कल्पना आली ध्यानात. खरोखर. सावत्राई महाराज आणि त्या बाळाला जेवण मिळालं नाही म्हणून करताना घरामध्ये काम धंदा करत आहे. बाळाला भोजन देण्यासाठी उशीर झाला. आणि त्या ठिकाणी हा बाळ रडू लागला महाराज. 5 वर्षाचा बाळ त्याला अक्कल तरी किती असावी. खरोखर. बुद्धी नाही खरोखर. आणि भूक लागली म्हणून रडू लागला. रडू लागला महाराज. सावत्राई होती. मनामध्ये संताप होता. त्या बाळाचा आक्रोश सहन झाला नाही म्हणून माझ्या पोटी जन्माशी आलेला नाही खरोखर आणि या ठिकाणी मी तुझा घात केल्याशिवाय राहणार अशी नाही. कुबुद्धी
कुबुद्धी मनामध्ये शिरत होती. अशी त्या सावत्राईच्या मनामध्ये कुबुद्धी शिरली म्हणून महाराज. तरी कथेचा भावार्थ जरी कसा काय महाराज. सांगितलं? अरे बाळ घरासी नेतात पाय मोडत मार मारत्या जोरा जोरात अरे मारत्या जोरा जोरात अरे मारते जोरा जोरात जसा कसाई गाई कापत अरे मारते जोरा जोरात जसा कसाई गाई कापत जसा कसाई गाई कापत जसा कसाई गाई कापत अरे कसाई गाई कापत तर त्याप्रमाणे बाळाले मारत मित्रा, खरोखर सावत्राई होती घरामध्ये बांधलेला आणि त्या बाळाचं रडणं सहन झालं नाही. म्हणून करताना हा काही कार्टा या ठिकाणी मला काय तकलीफ देत आहे. हो. म्हणून त्या बाळाला अंगणामध्ये 2 चापटा मारल्या. खरोखर अंगणामधून उचलून घरामध्ये नेला. मागच्या घरामध्ये नेलं महाराज. याचा आवाज बंद व्हायला पाहिजे म्हणून तोंडामध्ये बोया दिला खरोखर आणि मोठमोठ्याने त्या ठिकाणी मार चालू आणि झाला. त्या बाळाचे हात पाय मोडून एखाद्या कसायाला जशी दयामया नसते महाराज, त्याप्रमाणे आईला नव्हती महाराज. आणि त्या बाळावरती मार चालू झाला. खरोखर 5 वर्षाचा बाळ किती मार सहन करणार. हा म्हणून करता आईने पुन्हा काय केलं पहा. सांगा. अरे माता युक्ती शोधात काय झाली की गत दोन दोयाचा गेला निमित्त दोन दोयाचा गेला निमित्त दोन दोयाचा गेला निमित्त बाळ घेतला 3 खांद्यावर दोन दोयाचा गेला निमित्त बाळ घेतला 3 खांद्यावर बाळ घेतला 3 खांद्यावर तर देव घेतला 3 खांद्यावर बाळ घेतला 3 खांद्यावर तर वरून पत्राने बाळाले जागत सावत्राईने काय केलं काय महाराज. केले बरं. बाळाला घराशी नेऊन त्याचे हात पाय मोडले. पाय मोडले. याचा पूर्ण निपायंत करायचा म्हणून खरोखर. आणि त्या बाळाला आपल्या कडीवर घेतलं. हो हो. वरून पदराने झाकलं. आणि धुण्याचं निमित्त केलं महाराज. आपल्या डोक्यावरती त्या धुण्याचं बघून घेमलं घेऊन कारण कोणी बघणार नाही म्हणून करतात. धुणं धुवायला ही स्त्रिया जात आहे असं विचार होणार. खरोखर म्हणून त्या स्त्रीने असा विचारधारणा केली. म्हणून कथेचा भावार्थ तरी कसा बरं. सांगा. अरे पूर्व दिशेला जात होती गीत बाळ्यात तडी बाळाची मन मोडत अरे बाळाची मन मोडत अरे बाळाची मन मोडत तर टाकला तिला विहिरीत अरे बाळाची मन मोडत तर टाकला तिला विहिरीत टाकला तिला विहिरीत तर देव टाकला तिला विहिरीत अरे बाळाची मन मोडत तर टाकला तिला विहिरीत सावत्राई होती महाराजा. काय सांगितली कथा. बाळाला आपल्या कडीवर घेतलं घेतला आहे आणि चालून तरी कुठे गेली. आणि पूर्व दिशेला गावाच्या पूर्व दिशेलाच का गेली. हो हो. कारण या वाघोळ गावाच्या पूर्व दिशेला त्या रेवाजी पाटलांचं शेत होतं. येत होतं महाराज. आणि शेत हे गावाजवळ असल्या कारणाने ते विहिरीवरती त्या बाळाला घेऊन गेली. घेऊन गेलेली आहे. त्या विहिरीच्या त्या कुंडावरती त्या भिंतीवरती त्या बाळाला ठेवलं. आणि त्या बाळाची मान मोडली. पूर्ण त्या ठिकाणी आपली संतुष्टी केली की हा मरण पावलेला आहे किंवा नाही. आहे किंवा नाही. त्याचे हातपाय मोडले, मान मोडली हो. आणि त्या विहिरीमध्ये त्या बाळाला टाकून दिलं महाराज. खरोखर. अशी दर्दनाय हत्या त्या बाळाची त्या ठिकाणी झाली. हे वीर अजून बी स्वयंभू आहे महाराज त्या आणि ठिकाणी. ते वीर आजपर्यंत त्या ठिकाणी आहे. खरोखर. परंतु महाराजा म्हणून करताना अशा प्रकारे त्या बाळाचा अंत झाला. आहा. आणि जन्मदेती आई घराची आल्याबरोबर संध्याकाळचा टाइम झालेला आहे. कथा म्हणजे काय सांगितली सांगा. पहा. अरे तिसी पायरे स्त्रियन वाटता कवडवली 3 लोकाले धावून बाहेर काढले त्याच्या प्रेताला अरे काढले त्याच्या प्रेताला अरे काढले त्याच्या प्रेताला ठेवले त्याच्या जागेला
होता, खरोखर सर्वसाधारण रहिवासी होते, हो हो परंतु अशा प्रकारची हत्या त्या बाळाची झाली. झालेली आहे. आणि त्या बाळाने आपली स्वयंभू कीर्ती कशी निर्माण केली, खरोखर कशी या कीर्तीला तो पावला, हा हा आपण थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहोत. जन्मते ती आईनं आक्रोशाने जन्मते ती आई शेतातून घरी येऊन आपला बाळ दिसत नाही म्हणून म्हणून करताना पूर्ण गावामध्ये चर्चा पसरली. हो. परंतु महाराजा, बौद्ध ही समाजाच्या- सर्व घटना कोणी पाहिली होती? सांगा बौद्ध समाजाच्या भुराबाई नावाच्या स्त्रियेने. आणि त्या बाईला हा बाळ शेतामध्ये नेताना पाहिलं होतं, पाहिलेलं होतं. त्या बाळाला मारून विहिरीत टाकताना पाहिलं होतं. खरोखर संध्याकाळी ही वार्ता तिच्या कानावर गेली केल्यानंतर आणि ती बौद्ध समाजाची स्त्रिया पाटील वाड्यामध्ये येऊन येऊन आणि सांगितलं हा बाळ या ठिकाणी मरण पावलेला आहे. पावलेला आहे. गावातील काही सज्जन जमले, खरोखर त्या बाळाचं प्रेत त्या विहिरीतून बाहेर काढलं त्या प्रेताला त्या ठिकाणी महाराज आणि त्या दक्षिणेच्या बाजूला विहिरीच्या त्या बाळाची सतीगती झाली. खरोखर काही वर्षाने महाराज म्हणून करताना आणि तो बाळ त्या ठिकाणी पित्तर्थ जन्मला. म्हणून करताना कथा म्हणजे कशी त्या जन्मते ती आईनं तरी महाराज आणि आक्रोश कसा प्रकारे अरे मोठा क्रोश मायना गेला, मोठा क्रोश मायना गेला, कसा ईश्वर गोपला, कसा ईश्वर गोपला, म्हणे काळानं बाळ माझा गेला, हो बाळ कितीनं अमर झाला. काळानं बाळ माझा नेला रे, बाळ कितीनं अमर झाला. बाळ कितीनं अमर झाला, हो बाळ कितीनं अमर झाला. रडी बाळाचा अंत झाला, रडी बाळाचा अंत झाला, मुंजा पिंपळ निघाला, मुंजा पिंपळ निघाला, नाव का सीताराम शोभे झाला रे, बाळ कितीनं अमर झाला. सीताराम शोभे झाला रे, बाळ कितीनं अमर झाला. बाळ कितीनं अमर झाला, हो बाळ कितीनं अमर झाला. माझे वंदन मुजबा तुला, माझे वंदन मुजबा तुला, कर या सभेत साह्य मला, कर या सभेत साह्य मला, तुझ्या नावानं मी तारा, बाळ कितीनं अमर झाला. अरे जिल्हा जळगाव रावेर तालुक्यात वनगाव वाघोळ मुंजाचे प्रख्यात. रावेर तालुक्यात गाव वाघोळ मुंजाचे प्रख्यात. गाव वाघोळ मुंजाचे प्रख्यात, गाव वाघोळ मुंजाचे प्रख्यात. गुल्लीला दरगाना जोडीता, गुल्लीला दरगाना जोडीता, जगती सांगतीन मनोरंग भारत, जगती सांगतीन मनोरंग भारत. ईश्वरची आहे हिंमत, ईश्वरची आहे हिंमत, ईश्वरची आहे हिंमत, गुरु राहतो वाघोळ गावात. पुन्हा मुंजबा महाराज की राम राम मंडळी.